नमस्कार. जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये भेट द्या. हा दवाखाना इस्लापूर येथे, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथे एकमेव आहे. आज हे काका जे आहेत, मोहन जाधव काका, जे की कुबेरचे आहेत, त्यांना 2015पासून शुगरची लागण आणि BP ह्या बिमाऱ्या होत्या आणि त्यासाठी आपलं त्याचं शुगर नंतर गोळी खायची गरज येऊ नये, BPची गोळी खायची गरज पडू नये, यासाठी त्यांनी आपल्या जनसेवा आयुर्वेद दवाखान्यामध्ये आलेले आहे. काकाचं काय ते आपण स्वतः कसं काय व्हायला ते ऐकू. बिमारी संदर्भात बोला काका. बिमारी काय 17पासून हो म्हणजे 17पासून शुगर झाले आणि त्या शुगरमुळेच ते BPच्या गोळ्या BP वाढत येते. BPच्या गोळ्या शुगरच्या गोळ्या कंटिन्यू खावं लागलं, त्यामुळे ते कमी करावं म्हणल्यासारखं आयुर्वेदिक घेतल्यानंतर काहीतरी कमी होईल ह्या उद्देशानं डॉक्टर साहेबाला येऊन भेट झाल्यामुळे. बरं काका, आता एक तुम्ही जे म्हणल्या, आता हिच्यामध्ये तुम्ही 15 वर्ष मी रिपोर्ट पाहिला, रिपोर्टच्या मानसंदर्भात सांगा 15 वर्षापासून. तर बाकी किती म्हणजे अपोलोपर्यंत बी गेले होते का दवाखान्यामध्ये? हैदराबादला जे अपोलो दवाखाना आहे की नाही मोठमोठा? अपोलो नाही, केअर हॉस्पिटल. केअर केअर हॉस्पिटल म्हणजे माझी एन्जिओग्राफी झाली. तेव्हा एकदा सिम्स आलं होतं. सिम्स म्हणजे हार्टचा का? हार्टचं. ते क्लिअर सांगितलं की तुझं नसवर कोणत्या याच्यावर काही परिणाम नाही, ते एकदम ठीक आहे. तुला सोडतं म्हणताना एकदम पिऊन थोडं येते, त्याकडे काही गोळ्या वापरावं लागतो म्हणून तेव्हापासून वर्षाला किंवा 2 वर्षाला जाऊन येतो तिथं जाऊन येता. आणि आता हे दररोजच्या गोळ्या चालूच होतात समजा तुमच्या? BPची गोळी त्यांनी दिलेली आहे. परवा 1 महिन्याच्या खाली पण जाऊन आलो, तेव्हा त्या पहिल्याची गोळी बंद करून दुसरी BPची गोळी दिली. दुसरं काय दिलं नाही. ते शुगरचं आहे ना, ते निजामाबादला जातो. बरं, आता काका तुम्ही जे आमचं ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर हो तुम्हाला निजामाबाद काय निजामाबादला कुठं जायची गरज नाही. कारण कसं आहे, तुमचं जे ॲलोपॅथिकनं जे सवय चालू, कारण जर तुमची बिमारी जर चांगली व्हायची असते तर 10 वर्षाच्या पहिलेच व्हायची असते, ते सतत लागण राहायची नसते. परंतु ते ॲलोपॅथिकची गोळ्या कसं आहे, सतत कंटिन्यू चालू आणि तुम्ही परेशान झाले असाल, आहे की नाही? गोळ्या खाऊ झाले की नाही परेशानी? त्रास व्हायला की नाही दिमागाला? आणि तुमच्या डोळ्याचे बी साईड इफेक्ट झाले होते म्हणल्या शुगरमध्ये. काय झालं? फर्स्ट क्लास जेव्हा शुगर झालं त्यावेळेला रोज दिसणं गेलं, TV वगैरे समोर दिसत नव्हती, वाचायला प्रॉब्लेम आला होता. पण ते तेव्हाच महिना 2 महिन्यामध्ये कम्प्लीट झालेलं. आता कसं आहे, तुम्ही आपल्याकडे ट्रीटमेंट राहिलं ना, तुमचं आता वय किती आहे? 68 आहे ना? 65. आपलं ट्रीटमेंट राहिल्याच्या नंतर आपलं ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर तुम्हाला आहे की नाही, आणि तुमच्या शरीरामध्ये किती बदल होते काय नाही हे तुम्ही नंतरच्या आपलं ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर तुम्ही एक व्हिडिओ द्या, तुम्हाला वेळ जर भेटला तर, आणि आपण प्रतिक्रिया घेऊ. त्याबद्दल काही शंका नाही आणि काय हरकत नाही. तुम्ही आल्याबद्दल कारण आपण जे ट्रीटमेंट द्यायला, जो वर्ल्ड रेकॉर्डचं जगातलं सर्वात महागडं ट्रीटमेंट द्यायलो. काका परेशान झाली की बाबा 15 दिवसाचं ट्रीटमेंट इतकं महाग कसं आहे? कारण ट्रीटमेंट आपण कसं आहे, इथं जनसेवा आयुर्वेद इस्लापूरमध्ये दवाखाना टाकणं म्हणजे जगाचा अभ्यास घेऊनच आपण टाकलो. ट्रीटमेंट द्यायचं तर नंबर 1 द्यायचं, आणि त्या दवाखान्यात टाकण्यामध्ये अर्थ नाही. MBBS MD असे अनेक प्रकारचे डॉक्टर असतात, परंतु रुपयाची गोळी 2 रुपयाची गोळी हे देऊन तुमचं सोल्युशनच व्हायला गेले, प्रॉब्लेम्स हटना गेले. हा महत्त्वाचा अजेंडा आहे, हे लक्षात येणार गेलं तुम्हाला. कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्यांना किमो करू किती लाखो रुपये खर्च होत आहे, परंतु कॅन्सर काही कमी होण्यात गेलं. आपल्याकडे कॅन्सर बी कमी होणार, ऑपरेशनची बी करायची गरज नाही. जर गड्डा झाला एवढा मोठा तर गड्डा काढून या लागेल, ही एक सर्व सत्य गोष्ट आहे. डोळ्याचा जर जास्तच मोठा पडदा वाढला तर ते पडदा काढून या लागेल, परंतु ते खाजणं, डोळ्याचे दुखणं, लाल होणं किंवा मोतीबिंदू होत असेल तरी या सर्व जे आजार आहेत ते सर्व आपल्याकडे ट्रीटमेंट महागडं आणि चांगलं असल्यामुळं ते सर्व जे आजार आहेत ते कमी होणार एवढं आहे. आणि दुसरा मुद्दा, समोर चालून आजार बी होऊ नये. जे लोकांना वाटते की लकवा मला बिमारी होऊ नये, हार्ट बिमारी होऊ नये, जर असं वाटत असेल तर माझ्याकडे या. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही, लकवा बिमारी होणार नाही, ब्रेनच्या बिमारी होणार नाही, BP चढणार नाही, या सर्व बिमाऱ्या होणार नाही. दात सुरक्षित राहणार. केस हेअर ट्रान्सप्लांट करायला 1.5 लाख वगैरे अशा प्रकारे पैसे लावत आहे, परंतु आपल्याकडे सर्व गोष्टी हे आणि किडनी डायलिसिस जे चालू होते ते डायलिसिस करणं आपल्याकडे बंद करून टाकू. आपल्याकडे हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्याच्यामुळं एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदा या दवाखाना इस्लापूर येथे जरूर भेटा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. जय हिंद.